त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यातनं पुढे त्यांनी सुद्धा खूप प्रगती केलेली आहे, त्याबद्दल सुद्धा मला बोलायचं. पण सगळ्यात आधी त्याबरोबर आपले स्पॉन्सर्स HP रेडिंगटन, पितांजली इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स, फोटोग्राफर्स, अपॅक ट्रेनिंग अँड सर्व्हिसेस आणि आजचा हा पूर्ण कार्यक्रम ज्यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तिने अनेक यशस्वी कार्यक्रम आजपर्यंत केलेले आहेत, असे स्वराज क्रिएशन, स्वराज इव्हेंट, ती स्वराज कुलकर्णी, जाऊ काजल पूर्ण कार्यक्रमाला नजर लागू नये म्हणून, आणि अरिन सोल्युशन. हो, आणि अर्थातच म्हणजे पूर्ण कार्यक्रमाला नजर लागू नये हा एक भाग, आणि त्या निमित्ताने की महिलांचं योगदान, मी म्हणाले की महिलांचं योगदान प्रत्येक क्षेत्रात असतं, पण महिलांना नटण्यात फिरण्याची फार आवड असते, आणि त्यामुळे जेव्हा अशा कार्यक्रमांचं आयोजन होतं तेव्हा महिलांचा सहभाग जास्त असणार हे बरोबर घेऊन आपले अजून एक प्रमुख आणि विशेष स्पॉन्सर आहेत, ते म्हणजे अनन्या क्रिएशन्स ठाण्याचे. तर त्यांचंही मी स्वागत करेन. मिस्टर वाईट, तुमचंही स्वागत आहे, आणि आज जे गिफ्ट स्पॉन्सर म्हणून आज आपल्याला दाखवलेलं आहे. तर आता मी विनायक पुराणिक सरांना विनंती करते की ही स्पर्धा म्हणजे 8वी स्पर्धा ही भरवताना दरवर्षी वेगवेगळे अनुभव येतात, दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धक नव्याने तुम्हाला भेटतात. काय होता हा अनुभव आणि ही स्पर्धा कशी रंगत गेली तिचाही प्रवास करत होता. नमस्कार, मी त्यांना देव म्हणतो. त्यांचं नाही शब्दापैकी अडकतात नाही त्यांच्यासोबत बोलताना. कलेचा सन्मान यासाठी पहिली एकच गोष्ट मी, आणि हे कालच्या कार्यक्रमात पण मी सांगितलं होतं, यापूर्वीही सांगितलेलं आहे. हिने आता मला सांगितलं की वेगवेगळ्या स्पर्धांमधून येणारे अनुभव. तर एक चांगला अनुभव असा येतोय की नवीन नवीन लोक याच्यामध्ये भाग घ्यायला लागले. पूर्वीचे काही लोक त्याच्यामध्ये आहेत, तसेच नवीन लोकही त्याच्यामध्ये येत आहेत. आणि फोटो काढण्याकडे एक विषय, फोटो हा एक विषय आहे हा दृष्टिकोन ठेवून, जसं भिगवणला आमच्याबरोबर एक मजेशीर गंमत अशी होती की दोघी तिघी जणी अशा होत्या की त्याच्याकडे कॅमेरा नव्हता. मग ते म्हटलं कॅमेरा नाही आहे, हरकत नाही, तुम्हाला डोळ्याने ते सुख घेता येईल, कदाचित कॅमेरा हातात धरून आम्हाला नाही घेता येणार, कारण जेव्हा आम्ही कॅमेरा हातात घेतो तेव्हा एका ठिकाणी लक्ष केंद्रित असतं. तुम्ही मोकळे आहात की शांतपणे सर्व छान बघू शकता. म्हणजे दोन्ही फोटो हा नजरेतूनच येतो, आणि ह्याला सगळ्यांची साथ असते, आणि म्हणून आपण हे कार्यक्रम करतो. पण दरवर्षी येणारे नवीन जे स्पर्धक असतात त्यातून तुम्हाला सुद्धा तेवढी स्फूर्ती मिळत जाते. नक्की मिळते, पण मला अजून एक खंत त्यामध्ये अशी असते की मुंबई ठाण्यातले लोक मागे राहतात आणि बाहेरचे लोक जास्त त्याच्यामध्ये कसा भाग घेतात हिरिरीने. आता इथे सुद्धा देगलूर सारख्या छोट्या गावातून नांदेडवरनं आलेले आहेत, किंवा पूर्णा, मला वाटतं तुझ्या गावाचं नाव कुडा, म्हणजे काल सोलापूरहून डॉक्टर आल्या होत्या. म्हणजे तसं मुंबई ठाण्यातल्या लोकांना त्यासाठी जास्त प्रोत्साहन मिळायचं काम आपण सारे मिळून करूया असं मला वाटतं. नक्कीच सर, नक्कीच. आणि यानंतर मी अपॅकच्या अजून एक सर्वेसर्वा आणि अर्चना जोशी यांना विनंती करते की त्यांनी महिलांचं योगदान यावर थोडंसं बोलावं, कारण या क्षेत्रातल्या महिलांचं योगदान आणि त्यांना येणाऱ्या अडचणी किंवा त्यावर कशी मात करतात. नमस्कार. थोडासा हा विषय मगाशी सरांनी टच केला, आणि यावर्षी मला महिलांचा उदंड सहभाग मिळालेला आहे. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट, कारण फोटोग्राफी हे कम्प्लिटली मेल ओरिएंटेड क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये महिला 5% पण नाही. ती खंत आहे, कारण मला 1993 साली जेव्हा फोटोग्राफी शिकायची होती तेव्हा घरातनंच पहिले विरोध झाला होता, आणि घरातला विरोध सहन करून पण पुढे येऊन सुद्धा कॅमेरा मिळाला नव्हता. नंतर नवरा कॅमेरा देईल म्हणून कॅमेरा असलेला फोटोग्राफी करणारा नवरा केला, तरीही कॅमेरा मिळाला नव्हता, कारण तो त्याचा कॅमेरा होता. तर 38व्या वर्षी जेव्हा मी माझ्या कमाईतनं कॅमेरा घेतला, तर ते जे सुख असतं ना ते अवर्णनीय होतं, आणि ते मी या सगळ्यांबरोबर जेव्हा वाटते, शेअर करते, तेव्हा त्या महिलांचे पण अनुभव थोडेफार असेच असतात. सो मला आय फील लाईक वन. सो मला असं वाटतं की प्रत्येक जण आज स्मार्टफोनच्या माध्यमातून फोटोग्राफी करतच आहे, तर मग फोटोग्राफी तुम्ही फुल फ्लेज का करू?
प्रत्येक व्यक्ती आर्टिस्ट असते. जसं काल सीमा डॉक्टर पण म्हणाले, त्या डॉक्टर असल्यामुळे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवली, माझ्यावर कमी ठेवते. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही थोडं शेअर करा की एव्हरी पर्सन इज अन आर्टिस्ट. सो इफ यू आर अन आर्टिस्ट यू हॅव द लिबर्टी टू एक्सप्रेस. सो वाय वी आर डिपेंड ऑन दॅट, वी शुडंट बी. म्हणून मला असं वाटतं जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रामध्ये जर आले तर त्यांना वेगळ्या प्रकारची काय म्हणतात त्याला वर्क सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं, क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक सोर्स पण तयार होऊ शकतो जो या क्षेत्रामध्ये स्कोप भरपूर आहे. आणि यावर्षी मला वय वर्ष 18 पासून वय वर्ष 62च्या पुढचे सुद्धा आहेत उलट आहे ते 26 वर्षाचे. हा, आणि तरुण मुलींपेक्षा सिनियर सिटीजन्स वर्किंग क्लास या लोकांचा एक्सपिरियन्स मला खूप चांगला आला की त्यांच्याकडनं खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो, कारण की त्यांनी कधी काही केलेलं नसतं आणि त्यांना ते करायची मजा येते, ते एन्जॉय होतं आणि त्यांच्याकडे थोडा वेळ असतो. सो मला असं वाटतं की अजून अधिकाधिक महिलांनी या क्षेत्रात यावं. यावेळेस आमच्या दोन्ही टूर्समध्ये महिलांचा सहभाग जास्त होता. पुरुषांचे लास्ट मिनिट कॅन्सलेशन्स होते विच इज जनरली द ऑपोजिट. पण यावेळेस हा अनुभव खूप छान होता. त्यामुळे आय एम रिअली थँकफुल टू गॉड अँड थँकफुल टू ऑल द लेडीज who could make it with us. So I congratulate all those ladies. इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल बऱ्याचशा लेडीजचे फोटो जास्त बघायला मिळतील. सो मला हे चित्र बदलतं याचा आनंद आहे. That's it. अजून काही सांगू शकते? थँक्यू लॉट. आता तुम्ही महिलांचा उल्लेख केलेला आहे ना, आणि मग महिला सगळ्यात जास्त खुश केव्हा होतात किंवा त्यांना हा सुंदर गाणं वेगळं घालायला करायला आवडतं. म्हणून मी एक थोडक्यात अनन्या कलेक्शनची ओळख करून देईन की अनन्या कलेक्शनचे श्री समीर ओक हे स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून, हो, आणि अर्थातच त्यांच्या पत्नी सुद्धा आहे. श्री समीर ओक हे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असून गेली 23 वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या ज्वेलरी आणि नऊवारी कलेक्शनचे गिऱ्हाईक हे देशात आणि परदेशात पसरलेले आहेत. अमेरिकन डायमंड, अँटिक आणि कुंदन तसंच महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल ज्वेलरी, सिल्व्हर ज्वेलरीच्या विविध डिझाईन त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ब्रायडल आणि महाराष्ट्रीयन ज्वेलरी ते भाड्याने सुद्धा देतात आणि त्याची रेडी टू वेअर नऊवारी ही खूपच लोकप्रिय आहे. म्हणजे ते नऊवारी ती शिवून सुद्धा देतात आणि ती त्यातून त्याच्या दुकानात सुद्धा उपलब्ध असते. तर या ठाण्याच्या अनन्या कलेक्शनला तुम्ही आवर्जून भेट द्या असं मी सांगेन या निमित्ताने. रंग असतात, त्या रंगांशी खेळणारे वासू आणि त्यामुळे आता हिने जे स्त्रियांच्या बाबतीत विचारलं तर आपल्या आयुष्याचा प्रवास मी काही वेळेला क्लासमध्ये तो सांगितलेला आहे की 5 भागामध्ये, म्हणजे मी स्त्री आणि पुरुष हा भेद आधी मानत नाही. बौद्धिक दृष्ट्या कोण पुढे जातं हे जास्त महत्त्वाचं असतं आणि आयुष्याचा प्रवास 2 टप्प्यामध्ये असतो. एक असतो तो जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि एक सुरू होतो तो आपल्या मृत्यूनंतर. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्यासोबत अनेक लोक सहभागी असतात, त्यांना आपण आनंद देतो, आपण आनंद घेतो, पण आपल्या मागून फक्त आनंद शिल्लक राहतो जो आपल्याला दिसत नाही पण अनेक जण भोगत असतात. आणि तो जो आनंदाचा उपभोग आहे किंवा त्याचा जो आनंद घेणं आहे हा या कला या माध्यमातून साध्य होतो. स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचे लहानपणापासून जे प्रवास चालू होतात त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी असतात, वेगवेगळे अडथळे असतात. आजच मी वर्तमानपत्रामध्ये शरद पोंक्षेबद्दल वाचलं. त्या माणसाचा हिमालयाची सावली हे नाटक, आणि शरद पोंक्षे कसे होते सगळ्यांना माहिती आहे, पण कॅन्सरवर त्यांनी जी मात केली आणि ज्या जिद्दीने ते उभे राहिले. म्हणजे मला काही जण सांगतात फक्त मुंबईत मला इथे पोचायचंय, पण त्याला अडचणी खूप असतात. कोण म्हणतो ट्रॅफिक जाम आहे, कोण म्हणतो गाड्या लेट झाल्या, कोण म्हणतो. मग ही माणसं कशी घडत असतील? त्यांना अडचणीवरती मात करून ते सगळे पुढे आलेले. प्रवासामध्ये अडचणी कोणाला नसतात, अपरिहार्य असतात, पण त्या टाळून आपल्याला पुढे जायचं. इथे स्त्रियांच्या फोटोग्राफी क्षेत्रातला प्रवास आपण विचार केला तर मी 5 भाग करतो आयुष्याचे. त्यातली पहिली 20 वर्षे ही दुधाची असतात, त्याच्यानंतरची 20 वर्षे ही दह्याची असतात, जसं दूध तसं दही. त्याच्यानंतरची 20 वर्ष ताकाची असतात, म्हणजे आपण 60ला आलेलो असतो, आणि त्याच्या पुढची 20 वर्ष लोण्याची असतात. दूध उत्तम असेल तर 80च्या पुढची वर्ष तुपाची असतात. तर आपण आता कुठल्या ह्याच्यात आहोत? आपण आता दुधाच्या रूपात आहोत, ताकाच्या रूपात आहोत किंवा लोण्याच्या रूपात आहोत. चांगल्या गोष्टीची सुरुवात कुठे करावी? तर ज्या दिवशी आपल्या मनात येते सुरू करावी. आणखीन एक योग या फेब्रुवारी महिन्यातला आहे
KB म्हणून तुम्ही नाव कोणी ऐकलं असेल, KB कुलकर्णी चित्रकार आहेत. त्यांची जन्मशताब्दी 4 ते 6 फेब्रुवारीमध्ये. त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं, ते मला आठवतं, ते मी इथे नमूद करतो आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरू करू. त्यांनी असं सांगितलं होतं, स्त्रियांकरता जे तुम्हाला म्हणाली, अशी जिद्द बाळगा. त्यांनी असं सांगितलं, अशी जिद्द बाळगा की तुमचे परीक्षक पुढे तुमच्या हाताखाली काम करायला लागले. लक्षात आलं? त्यात आपण ह्या पद्धतीने आपलं काम केलं तर आपोआप आपल्या कामामध्ये प्रगती होते. स्त्री पुरुष ह्याच्यामध्ये भेद न मानता कामामध्ये कसं आपण कोण पुढे येते, एखादी स्त्री कामात पुढे येत असेल तर तिला जरूर सहकार्य. पण त्यांनी पुढे यावं, त्यांनी सक्षम व्हावं. आपल्याकडे अनेक ठिकाणी, मी आत्ताच एका कार्यक्रमाला गेलो होतो, काय स्त्री सक्षमीकरण काहीतरी त्यांनी नाव ठेवलं होतं त्याचं, वुमन एम्पॉवर. पण प्रत्यक्षामध्ये कार्यक्रम बघितल्यावर तसं दिसलं की हे ती संस्था एम्पॉवर. वुमन एम्पॉवर होणं म्हणजे तिला कोणाची गरज न लागेल, ती स्वतंत्रपणे एखादी गोष्ट करते, त्याला मी एम्पॉवरमेंट समजतो. तिने किती अर्थार्जन केलं किंवा किती मोठं नाव झालं यापेक्षा तिने स्वतंत्रपणे ते केलं. तिला कोणाच्या आधाराची गरज नाही वाटली आणि ती स्वतंत्रपणे करू शकते, तर ती निश्चित करू शकते. कारण आपल्या देशामध्ये अशा अनेक स्त्रिया झालेल्या आहेत, झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंपासून. पण नेहमी एक शेवटची गोष्ट नमूद करतो, जी खंत वाटण्यासारखी, की अनेक पुरुषांच्या पुण्यतिथ्या आणि जयंत्या साजऱ्या होत्या, पण स्त्रियांच्या जन्मतिथ्या पुण्यतिथ्या मला वाटत नाही की कोणाच्या साजऱ्या होतात आपल्याकडे. म्हणजे अगदी इंदिरा गांधी म्हटलं तरी सुद्धा. तर यापुढे स्वप्न एकच आहे की कलेच्या माध्यमातून भारतातल्या एका स्त्रीचं नाव जगदविख्यात झालं पाहिजे. ही अपेक्षा बाळगून तुम्ही फोटोग्राफी किंवा चित्रकला, जी कोणतीही कला असेल, तर तुम्ही जगाच्या पटलावर गेलं पाहिजे. कारण मी जेव्हा जेव्हा रेफरन्स बघतो तर आपण परदेशातल्या फोटोग्राफरचे रेफरन्स देतो की हा असा ग्रेट होता, अँसेल ॲडमची पिक्चर्स खूप छान आहेत. निश्चितच छान, पण आत्ताच्या युगातला अँसेल ॲडम जन्माला यायला
honored, sir, that you are present with us today. My journey with APAC was a bit different. I did not join APAC initially. My daughter joined APAC. And then she started doing things like triangle, and she started talking things like 1/3 rule and everything at home. So I was a bit inquisitive because I like, drawing, painting. I myself do it. So I said, how is photography different than, something like art? Like, how is it different than painting? So I was very curious. So that's why I joined. Initially I thought, what is there that Google Chacha cannot solve? But then the thought came to me that a guru is a guru. Better learn from them. So that's why I joined APAC. But the journey, has been a really good one. Just after finishing it, I came to know that art, photography, painting are all different aspects of the same thing. Art is art. It just needs creativity. It's the artist who can bring out the best, whether it is in a photo or in a painting. Now then came December and the end of photo fry contest, and sir is laughing here, and sir would be every other day he would be telling Sudha, you haven't sent even a single photo. You are an APAC student, you should. And every other day he would tell me, and I would be like, sir, I have EOS 600D, which is the basic camera. I know I cannot take good photos in that. And then he told me this basic rule for life. It is the photographer who takes the photo, not the camera. Then that gave me some enthusiasm, and then he was send for the gallery also. So I don't have any good photos for the gallery, and that was the time 1 month I was in bed with slip disc and all. I said, sir, I can't take. Then Archana ma'am, she was don't start with negativity, be positive. She's this lesson for life I learned, that be positive, have your outlook, if it is positive, everything in life will be positive. And not one, but I sent 2 entries for the gallery and for the contest. Now for the contest regarding it, I'm happy I sent it because I came for the open judging also, where 3 eminent personalities were present. And from them I came to know a lot of things, approach, simple things the horizon should be straight. From there I learned even what is the noise of a photograph and all. So I'm happy I took part in such a contest. Being an artist, it is often said you have to do at least 100 paintings before you come up with one painting which is worth display. I can say that for APAC members and for photography also, this rule should hold true. We all should make at least 100 photographs, or take part in 100 competitions, or send 100 displays before our photograph becomes of a worldwide acclaim. And as sir says, our photograph, or we exhibit in the Paris gallery. And especially so, I would like this for women photographers, when we have enthusiastic people who encourage us. So I think all that we should do is 100 photographs in various contests, APAC contests, and then I think we will all be ready for the Paris display. And for an artist, I would like to conclude by saying this: for any artist, art is God. I say that कला भगवान है, गोविंद है. तो इसलिए मैं कहना चाहूँगी, गुरु गोविंद दो खड़े, काकू लागो पाए, बलिहारी गुरु आपने, जिन्हों गोविंद दियो दिखाए. इतकी आवड निर्माण झाली की डायरेक्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये शिकलो आणि आर्किटेक्चरल फोटोग्राफी. प्रश्न असतो की तुम्ही घडलात कसे किंवा सुरुवात कुठून झाली. पण थोडंसं वेगळं विचारावंसं वाटेल, कारण एखादी कला वंश परंपरांवर येणं हा एक वेगळा भाग झाला, तो भाग्याचा भाग झाला. पण गुरु शिष्याच्या नात्याने ती कला प्रगल्भ करणं हा मेहनतीचा भाग झाला. तुमच्या बाबतीत काय म्हणताय?
जर परंपरेने चित्रकला आपल्याकडे येते किंवा कुठलीही कला येते अशा प्रकारचं जर विधान केलं तर एखाद्याला चित्रकार व्हावंसं वाटणार नाही. कारण माझे बाबा काय किंवा माझे आजोबा काय कोणी चित्रकार नव्हते, तर मी कसं काय? मी एक इंग्लिश रेखांकनावरती पुस्तक घेतलं होतं. त्यात पहिलीच ओळ होती की तुमच्या हातात पेन्सिल, स्केचिंग करण्यासाठी कागद आणि मनामध्ये दुर्दम्य इच्छा असेल चित्र करण्यासाठी, तर त्या ठिकाणी तुमचा चित्रकार जन्माला येतो. त्यामुळे ते लहानपणापासूनच आलं पाहिजे किंवा आपल्या वंश परंपरेने आलं पाहिजे असं काहीच नाही. खरं म्हणजे कुटुंबामध्ये एखादी कला जर जोपासली जात असेल, तशा प्रकारे आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी होत असेल, तरी सुद्धा वंश परंपरेपेक्षा गुरु शिष्य परंपरेवर मला जास्त विश्वास आहे. कारण एकाला शिकवण्याची इच्छा असते आणि एकाला शिकण्याची इच्छा असते. त्या दोन प्रबळ इच्छेमधून एखादी कला किंवा ज्ञान हे विकसित होत असते. बापाला इच्छा आहे पण पोराला इच्छाच नसेल तर कसं? अशी अनेक उदाहरणं आहेत. तर त्यामुळे इच्छा असणारी व्यक्ती शिकवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी ही जर असेल तर कुठलंही ज्ञान किंवा कुठलीही कला विकसित होऊ शकते. त्यामुळे ह्या परंपरेला जास्त महत्त्व आहे. आणि गुरु शिष्य नातंच असं आहे ना की ते शिकवणारं आणि शिकणारं असं नातं आहे. त्या ठिकाणी वयाचं नसतं, त्या ठिकाणी रक्ताचं नसतं, कुठलंही नसतं. म्हणजे गुरु शिष्यावरती आता उपनिषद पेंटिंग केली त्याच्यामध्ये मी हे नातं असं सांगितलं आहे की एखादी पत्नी सुद्धा गुरुच्या स्थानी येऊ शकते. अगस्ती मुनींना लोपामुद्रांनी शिकवलं किंवा गृहस्थ आहेस तर तुला अर्निंग करायला पाहिजे. वेदांमध्ये काही सूक्त ही लोपामुद्राची आहे. तसंच देवयुती माता आणि कपिल मुनी, तर कपिल मुनींनी आईसाठी म्हणून जी गीता सांगितली ती कपिल गीता आहे. सारीपुत्रांना ज्यांनी मोठं केलं, सारीपुत्र मोठे भगवान बुद्धाचे उजवे हात ठरले आणि शेवटी मग त्यांच्या लक्षात आलं की मी सगळं काही केलं परंतु माझी आई मात्र या विद्येपासून दूर राहिली नाही. आणि मग त्यावेळी आई खाली बसून सारीपुत्रांनी आईला दीक्षा दिली. हे नातं कधी रक्ताचं नसतं. अशा वेगवेगळ्या प्रकारची नाती, म्हणजे मैत्रीचं नातं सुद्धा गुरु शिष्यामध्ये येतं, तर कृष्ण अर्जुनाचं आहे. अशी वेगवेगळी नाते आहेत. त्याप्रमाणे कला ही सुद्धा जी आहे ना, शिकणारा आणि शिकवणारा. आणि मला जे कृष्णमूर्तींचं वाक्य फार आवडतं, जगात कोणाला काहीही शिकवता येत नाही पण जगात कोणी काहीही शिकू शकतो. त्या मला वाटतं की तुमचा अभ्यासच एवढा प्रगल्भ असा आहे की चित्रकला किंवा चित्रकार म्हणून जरी तुमची एक वेगळी ओळख समाजामध्ये असली तरी त्याहूनही जास्त प्रत्येक चित्रामागे तुमचा काहीतरी विचार आहे. तर त्याकडे आपण वळणारच आहोत. पण सरांचा एक विशेष ओळख अशी करून द्यायला आवडेल मला की सरांचं शिक्षण हे सर जे स्कूल ऑफ आर्ट्स इथे झालं आणि प्रथम क्रमांकाने प्रथम श्रेणीने येणारे ते विद्यार्थी होते. तर जे स्कूल ऑफ आर्ट्स हा खूप मानाचा तुर आहे की एवढ्या मोठ्या महाविद्यालयामध्ये आपण प्रथम क्रमांकाने पास होतो आणि आपण कोणासाठी तरी आदर्श बनवून तिथून बाहेर पडतो. पण आठवतोय का तो पहिला दिवस जेव्हा बरंच काही शिकण्याची इच्छा होती आणि शिकवायला तत्पर शिक्षक सुद्धा होते? बरोबर. जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना 1857 साली. एवढं जुनं आर्ट स्कूल आहे. परंतु या आर्ट स्कूलची महती इतकी महाप्रचंड आहे की अनेक आर्ट स्कूलमध्ये अनेक विद्यार्थी शिकत असतात. रहेजामध्ये शिकले आहेत किंवा मद्रास स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकले, कलकत्त्याला शिकले किंवा आता अनेक आर्ट स्कूल आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आर्ट स्कूल आहेत आणि तिथून विद्यार्थी बाहेर पडत असतात. आणि विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर
प्रत्येकजण आपला काहीतरी रिझल्ट सांगत असतो, तुम्ही मी फर्स्ट क्लास आला, सेकंड क्लास आला, तुम्ही पोर्ट्रेट केलं, तुम्ही अमुक केलं. JS क्लब आर्ट हे एकमेव असं आहे की या ठिकाणाहून बाहेर आलेला विद्यार्थी, मी JJचा विद्यार्थी एवढं सांगितल्यानंतर त्याला कुठली ग्रेड मिळाली होती हे विचारायची गरज नाही. एवढी पुण्याई त्या आर्ट स्कूलची आहे. आणि आजही त्या आर्ट स्कूलमध्ये गेल्यानंतर लगेच आपलं वय हे लहान होऊन जातं. कारण त्या आर्ट स्कूलच्या मधल्या शिक्षकांनी जसं शिकवलं, तिकडच्या चित्रांनी जसं शिकवलं, तसंच अजूनही त्या भिंती तिकडच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात. पण ह्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर जसं तुम्ही बरचसं ग्रहण करत होता, बरचसं शिकत होता, तसं शिक्षकांना सुद्धा काही प्रश्न पाडत होता असं म्हणायला हरकत नाही. नाही, आम्हाला शिक्षकच असे उत्तम मिळाले त्यावेळी. म्हणजे पळशीकर हे आम्हाला डीन होते, संभाजी कदम एस्थेटिक सौंदर्यशास्त्र शिकवले होते, मृगम जोशी सर होते की जे सर्व विषय सर्वांगाने शिक्षक आम्हाला शिकवायचे. असे वेगवेगळे काही शिक्षकांनी प्रेम केला होता. प्रभाकर पोते मला 3 वर्ष शिक्षक होते, काशीनाथ साळवी सर होते, अनेक आहेत. म्हणजे शिक्षकांची यादी फार मोठी आहे. पण मला आठवतं की कॉलेजमध्ये आपण विद्यार्थी दिशेमध्ये शिकत असताना खरोखर आपल्याला काहीतरी प्रश्न पडत असतात. म्हणजे पळशीकर सरांचा डेमो होता, फार सुंदर त्यांनी पोर्ट्रेट केलं आणि पळशीकर सरांचा डेमो म्हणजे बघण्यासारखा असायचा. खूप वेळा परफॉर्मिंग आर्ट म्हटल्यानंतर ना की नाट्य नृत्य वगैरे याला परफॉर्मिंग आर्ट म्हणतात, चित्र ही का परफॉर्मिंग आर्ट आहे, स्टेबल आर्ट म्हणतात. परंतु एखाद्या चांगल्या उत्तम चित्रकाराचं प्रात्यक्षिक किंवा डेमो बघणं ही सुद्धा एक परफॉर्मिंग आर्ट बघण्यासारखी असते. आणि पळशीकर सरांचा डेमो झाला, मी कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला होतो. डेमो झाल्यानंतर अनेक विद्यार्थी काही ना काहीतरी प्रश्न विचारत असतात. मलाही वाटलं की आपण पण एखादा प्रश्न विचारावा, पण काय विचारायचं सुचतच नाही ना. मग आता प्रश्न न विचारता कसं राहायचं? एवढे जण प्रश्न आहेत, आपण पण एखादा प्रश्न पण तो असाच बनवला, म्हणजे विचारायचा म्हणून तो बनवला प्रश्न की मनात काहीतरी सलत होतं. नाही, काही सलत काय होतं, आपण पण एक विचारून बघूया, निदान आपलं काहीतरी संवाद होईल या दृष्टिकोनातून प्रश्न मनामध्ये तयार केला. आणि तो तयार असा केला की सर मला एक प्रश्न आहे. हा बोला. चित्रकार जेव्हा एखाद्या व्यक्तीचं पोर्ट्रेट करत असतो त्यावेळी त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि जो चित्रकार चित्र करत असतो त्या आर्टिस्टचं व्यक्तिमत्व ह्याच्यामधून ते एक चित्र तयार होत असतं. तर त्या चित्रामध्ये कुठलं व्यक्तिमत्व असतं, ते कलाकाराचं असतं की समोर बसलेल्या व्यक्तीचं असतं? तेवढं गायकवाड नावाचं त्यांचं शिकाई बाजूलाच त्यांची सर फोन आला, सर कुठल्याने निघून गेले. माझा एवढासा चेहरा झाला, आपला प्रश्नाचं उत्तरच नाही. मग सोलापूरकर सर म्हणत होते, त्यांनी सांगितलं कामात तुम्ही जे पोर्ट्रेट करताय ना निदान ते पहिल्यांदा माणसासारखं दिसू दे. समजा ते माकडासारखं दिसत असेल तर त्यात तुमचं किती आणि समोरच्या मॉडेलचं किती. तर असं आहे. म्हणजे खूप वेळा आपल्याला प्रश्न विचारायचा असतो म्हणून विचारायचा की प्रश्न पडलाय म्हणून विचारायचा. प्रश्न पडला असेल त्यावेळी ज्यावेळी समस्याचं उत्तर मिळतं त्यावेळी कदाचित आपलं समाधान होईल. परंतु आपल्याला काहीतरी उत्तर अपेक्षित आहे म्हणून प्रश्न तयार करायचा त्याला काहीच अर्थ नसतो. आणि खूप वेळा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अचूक मिळत असतं, समाधान होतच असं नाही. समाधानासाठी अनुभूतीची गरज असते. आणि जो सतत काम करतो, ज्याला सतत अनुभूतीची आकांक्षा असते, इच्छा असते, त्यालाच प्रश्न पडू शकतात. कामच करायचं नाही तर आपण एक प्रश्न विचारावा म्हणून विचारायचं. मला यावरनं पुलंचं एक वाक्य असं आठवलं की पुलं नेहमी म्हणायचे की एक वेळ माणूस निरुत्तर झाला तर काहीही बिघडत नाही त्याचं, पण निष्प्रश्न झाला तर तो संपतो. त्यामुळे माणसाने सतत प्रश्न निर्माण करावेत, कारण हे निर्माण होणारे प्रश्नच प्रगतीच्या 1000 वाटा दाखवून देत असतात. तर हे उत्तर म्हणजे आता सरांनी तुम्हाला दिलेलं उत्तर, सोलापूरकर सरांनी दिलेलं उत्तर, पण त्यातनं आपल्याला काय पाहिजे ते अचूकपणे घेणं. तर सरांनी फार वेगळं किंवा विचित्र म्हणून असं उत्तर दिलं, पण त्यातनं सकारात्मक विचार तुम्ही घेतला. तर हे घेणं कलाकाराला किती गरजेचं आहे. म्हणजे सरांनी तसं प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर कदाचित मला त्यावेळी
निराशा झाली असेल, परंतु आजही लक्षात येतं. शिकलो काय त्या प्रश्नाच्या उत्तरामधून की सतत काम करणं आणि त्याच्यामध्ये पुढे जाणं. त्यावेळी जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळी मिळालेल्या उत्तराचा फायदा होतो. पण केवळ प्रश्न तयार करायचा आणि काहीतरी उत्तराची अपेक्षा करायची, याच्यामधून काहीही होत नाही. प्रश्न आपण करत असलेल्या कामातून निर्माण झाले पाहिजे. केवळ प्रश्न निर्माण करणं बरोबर नाही. बरोबर. याच प्रश्नाला अनुसरून असं की चित्रकार म्हणजे आता आपण जर बघतो की छायाचित्रणाचं प्रदर्शन आहे आणि छायाचित्रकारांनी खूप सुंदर सुंदर फोटो टिपलेले आहेत. पण या मागची भावना जशी आपल्याची आहे की तुमची दृष्टी आधी सुंदर असली पाहिजे. तुमची दृष्टी जेव्हा सुंदर असेल तेव्हा तुमचं जग सुंदर तुम्हाला दिसायला लागेल. तर तसं चित्रकाराचं सुद्धा आहे का? चित्रकाराची नजर रेखा म्हणजे एखादी रेखा रेखाटण्याच्या आधी केलेला विचार तो सुंदर असला तरच चित्र सुंदर नसतं. व्यक्तिचित्र जास्त तुम्ही रेखाटण्याकडे कल असतो. म्हणजे मी सिटिंगने ज्यांचं पोर्ट्रेट करतो ना, एक तर ती प्रात्यक्षिकं असतात, नाहीतर मला ज्यांचं पोर्ट्रेट करावं असं वाटतं की ज्या व्यक्तिमत्वाला मी जवळून ओळखतो अशा व्यक्तींची मी पोर्ट्रेट केली. मग त्यामुळे ती परिवारातली म्हणजे पत्नीची आहे, मुलीची आहे, मित्रांची आहे, काही पुढाऱ्यांची पण करायची वाटली. मग मी इच्छा व्यक्त केलेली. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं मी 2 वेळा पोर्ट्रेट केलेलं. माझ्या इच्छा व्यक्त करून केलं. रामनायकांचे माझ्या वडिलांची चांगली मैत्री होती, आमच्यावर प्रेम होतं त्यांचं, म्हणून रामनायकांचं मी पोर्ट्रेट केलेलं आहे. काही जण सांगतात मला माझं पोर्ट्रेट कर म्हणून. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की रामनायकांचं मी पोर्ट्रेट केलं आणि मी ते त्याला निवडून देण्यासाठी एका सभेमध्येच गेलो होतो. तर त्याने बघितलं मी पोर्ट्रेट करून घेऊन येतोय म्हणून. मग ते लगेच स्टेजवरूनच सांगितलं की वासुदेव कंपनी त्यांना सरप्राईज मिळाला. माझा पोर्ट्रेट त्या सभेमध्ये त्यांनी केलं आणि ते आता घेऊन आलेले आहेत. त्यामुळे ते मंचावर गेले. मग कार्यक्रम संपला तर म्हणून ते नगरसेवक धावत आला म्हणे, साहेब जरा रुके रुके रुके, अच्छा हमारा भी बनाओ पोर्ट्रेट. लेकिन बात ऐसी है कि जब मुझे लगता है कि किसी का पोर्ट्रेट बनाओ तो मैं फ्री बनाता हूँ. लेकिन यदि कोई बताए कि मेरा पोर्ट्रेट बनाओ तो मेरे चार्जेस होते हैं. मैंने ऐसा आकाशाकडे बघितलं, अच्छा जब आपको लगे तब बनाओ. इथे लक्षात येतं की कलेची किती कावड कोणाला कशी आहे. पण ही कलेची आवड वगैरे हे सगळं मान्य आहे. अत्यंत साहजिकपणे केला जाणारा हा प्रश्न प्रत्येक मुलाखतीत असतो. पण इतकी मोठी व्यक्ती समोर बसलेली असताना तरीही इतर कलाकारांना त्यातनं काही प्रोत्साहन मिळेल असं की कला ही स्वांत सुखाय असावी की त्यातनं काहीतरी निर्माण सुद्धा असावं व्हावं. कलाकारांमध्ये हा एक शब्द फार रूढ झालेला आहे, स्वांत सुखाय. कारण एकदा मी मला वाटतं आणि मला आवडतं म्हणून केलं म्हटल्यानंतर तो समोरच्याचा काही प्रश्न नाही, मला आवडो किंवा न आवडो, आय अंडरस्टँड. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कलाकृती कुठलीच असते ती पूर्ण होईपर्यंत ती आपली असते. एकदा ती पूर्ण झाली की तिची आपली नाळ तुटते आणि ती कलाकृती आपल्यापेक्षा अधिक काळ जगण्याचं आयुष्य घेऊन जन्माला आलेली असते. त्यामुळे त्याच्यानंतर ते चित्र तुम्हाला जे नेमकं सांगायचं होतं ते सतत सांगत राहणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते चित्र सतत हॅमरिंग करणार आहे, समाजमन गढूळ करणार आहे की खरोखरच सगळ्यांना आनंद देणार आहे याचा विचार करा. मला एकदा असाच गमतीदार प्रश्न विचारला आहे, मग तुम्ही पण पोर्ट्रेट करता आणि फोटोग्राफर पण फोटो काढतो, त्याच्यात पण पोर्ट्रेट असतात, नेमकं काय फरक आहे तुमच्यात? म्हटलं त्यांचं क्लिक केलं की काम संपतं आणि आमचं क्लिक झाल्यानंतर काम सुरू होतं. हा ढोबळ फरक आहे. परंतु ते क्लिक करण्यासाठी जर खूप प्रयत्न करावे लागतात. कारण खूप वेळा हातात कॅमेरा
कॅमेरा आल्यानंतर प्रत्येकाला फोटोग्राफर झाल्यासारखं वाटत असेल कदाचित, परंतु तसं नसतं. कारण दृष्टी कशी आहे त्याच्यावर आहे. मॅन बिहाइंड द कॅमेरा इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून खूप वेळा आपण एखादा चांगला फोटो बघतो आणि मग तो सांगतो की हा साधा ॲक्वाच्या कॅमेऱ्यावर काढलेला फोटो आहे ना. म्हणजे काय की हा इतका चांगला फोटो आहे परंतु कॅमेरा साधाच होता, परंतु आपल्या हातात असलेलं जे साधन आहे त्याच्यातून आपल्याला आपली दृष्टी बरोबर हेरून तो स्नॅप घेता येणं, याच्यासाठी आपली किती तयारी आहे ती फार महत्त्वाची. म्हणजे हे केवळ इथेच नाही, आमच्या कलेच्या क्षेत्रात सुद्धा, चित्रकलेच्या क्षेत्रात एकदा डेमो झाला आणि डेमो झाल्यानंतर एका विद्यार्थिनीने म्हटलं की तुम्ही जेव्हा जेव्हा डेमो असतात त्यावेळी त्यांना ऑल्बिनचे ब्रश देतात, विल्सन न्यूटनचे कलर देतात आणि विल्सन न्यूटनचा कॅनव्हास असतो, आणि आम्ही मात्र कॅनव्हासच्या स्टुडंटचे कलर, साधे हॉगेअरचे ब्रश आणि साधा कॅनव्हास वापरतो. तर तुमच्या प्रात्यक्षिकाचा आम्हाला काय फायदा, हा सुद्धा प्रश्न विचारला होता. आणि हा प्रश्न कुणाला विचारला होता? गोपाल देऊस्करांचा डेमो होता त्यावेळी. सरांनी बेधडक उत्तर, तुम्हाला काय दिलं जातं आणि काय मला काय पडलेलं नाही, पण मला जे दिलंय त्याच्यातून मी चित्र केलं. अर्थात तिकडे वादविवाद टाळण्यासाठी वंशीकरांनी फार सुंदर उत्तर दिलं. त्यांनी उत्तर असं दिलं की ज्याचं काम चांगलं आहे ना त्याला माती जरी दिली तरी कॅनव्हासवरती ते रंग लागतात, आणि ज्यांचा कामाचा अनुभव नाही त्यांना विल्सन न्यूटनचे रंग जरी दिले तरी ते कॅनव्हासवर मात्र माती लागतात. हा फरक आहे. ज्याच्याकडे दृष्टी आहे त्याला कुठल्याही कॅमेरामधून चांगला फोटो काढता येतो, ज्याच्याकडे दृष्टी नाही त्याला हेझलब्लाड दिला तरी काय फरक पडतो. तर ही दृष्टी येणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे कलाकाराची दृष्टी जी आहे ना ही स्वतः प्रगल्भ व्हावी लागते. त्याच्यासाठी तपश्चर्या आणि साधना लागते. ऍक्सिडेंटल रिझल्टवरती एखादी चांगली गोष्ट येऊन जाईल, परंतु ऍक्सिडेंटल रिझल्ट हा तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल, परंतु तुमच्यामध्ये सामर्थ्य निर्माण करू शकत नाही. त्यासाठी तपश्चर्याची गरज असते. पण ही तपश्चर्या केल्यानंतर म्हणजे आज आपल्याला एखादा विषय हाताळायचा आहे तर त्याच्या आजूबाजूला असणारे सगळे पैलू आपण अभ्यासले पाहिजे, तेव्हाच ती तपश्चर्या पूर्ण होते. कारण त्या विषयाला फक्त हात घालणं नाही, त्या विषयामध्ये उतरणं म्हणजे कलेला संपूर्णपणे वाहून नेणं कलाकाराला किती महत्वाचं आहे. जेव्हा महाविद्यालयात जे महाविद्यालयात होता तेव्हा असं काही ठराविक एक दृष्टिकोन एकच होता का की मी व्यक्तिचित्र तर व्यक्तिचित्रच करेन किंवा निसर्गचित्र तर निसर्गचित्रच करेन, आणि मग त्याचा म्हणजे तुम्हाला फायदा झाला की तोटा? नाही, काय आहे की कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्याला एक सिलेबस असतो, अभ्यासक्रम, आणि तो अभ्यासक्रम आपल्याला तयार करण्यासाठी असतो. अभ्यासक्रम पुरा करून चित्रकार होईलच असं नाही. म्हणजे सबमिशनसाठी काम केलेला चित्रकार हा चित्रकार होऊ शकत नाही, परंतु सबमिशनच्या व्यतिरिक्त सुद्धा उर्वरित वेळामध्ये तो चित्रकार म्हणून कुठल्या दृष्टीने वावरतो आणि काम करतो, त्याप्रमाणे त्याला फळ मिळत असतं. कॉलेजमध्ये पोर्ट्रेट शिकवलं जातं, कॉलेजमध्ये कॉम्पोजिशन शिकवलं जातं, कलर थिअरी असते, एस्थेटिक्स शिकवलं जातं. ह्याच्यामुळे सर्वांगाने तुम्हाला डेव्हलप केलं जातं, परंतु नॅचरली तुमच्यामध्ये जी एक जिज्ञासा असते त्याच्यामधून तुम्ही कुठला तरी आपसुकच सहज एखादा विषय निवडता. त्याप्रमाणे मला पोर्ट्रेट हा विषय आवडायचा, निसर्ग चित्र विषय आवडायचा, परंतु एखादं स्टील लाईफ करणं, एखाद्या व्यक्तीचं पोर्ट्रेट करणं किंवा एखादं निसर्ग चित्रण करणं म्हणजे समोर असलेल्या गोष्टींमध्ये काहीतरी चित्राची जाणीव होते आणि त्याच्यातून चित्र तयार होतं. परंतु हळूहळू लक्षात आलं की ज्यावेळी समोर काहीही नसतं किंवा समोर कुठल्याही गोष्टीचा हेतू पुरस्कार अशी रचना नसते, परंतु मनामध्ये मात्र अनेक स्पंदनं चाललेली असतात, ही सगळ्यांच्या मनामध्ये चालतात, आणि मग वाटतं की ते व्हिज्युअलायझेशन चित्रामध्ये आलं. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकजण आपण जे विचार करतो ना त्या आपल्या विचाराला एक भाषा असते. कोणी मराठीत विचार करतं, कोणी कानडीत विचार करतं, जे अवघडची भाषा असते ते काही इंग्रजीत करतात. विचाराला भाषा असते, तसंच विचाराला सुद्धा एक दृश्य असतं, आणि हे सुद्धा आपण प्रत्येकजण एखादी चॅलेंज केला विचाराला, जेव्हा दृश्य वगैरे त्याने माझ्या डोळ्यासमोर तेच दिसतात. म्हटलं मी त्याला एक प्रसंग सांगितला की तुम्ही बसमध्ये चालल्या आणि बाहेर काहीतरी एक ॲक्सिडेंट होतो
सगळे हळहळतात आणि बस पुढे जाते. त्याच्यानंतर मग ॲक्सिडेंटची चर्चा करता करता आणि सांगतो, अरे मी तर ह्याच्यापेक्षा भयानक ॲक्सिडेंट बघितला, तो काय पाठांतर करून आला. म्हणजे त्याच्या विचारानं तो पाहिलेला ऍक्सिडेंट असेल किंवा एखादा चांगला प्रसंग असेल, हा डोळ्यासमोर मनचक्षुसमोर तरळत असतो. चित्रकार नेमकं तेच हेरतो आणि आपल्या चित्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. तर असे अनेक विषय आहेत आणि त्या विषयावरती चिंतन सतत चालू असतं. हा विषयांचा एक गुंता म्हणूया आपल्याकडे, आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या असतो. त्यात एक धागा पकडायचा आणि त्या विषयावरती चिंतन करायचं, त्या विषयावरती वाचन करायचं आणि असं करून ते चित्र मालिका तयार होते. म्हणून मग मी प्रतीक्षा हा विषय घेतला, मदर अँड चाइल्ड हा विषय घेतला, एज ऑफ इनोसन्स होता, बीइंग विथ अस होता, कृष्ण होता, राम मर्यादा पुरुषोत्तम केलं, उपनिषदचं केलं, बुद्ध केलं, मोगरा केलेला, संतांवर केली, अशी प्रत्येक वेगवेगळी सिरीज केली. ही एक विषय घेऊन का केली? याचं कारण असं की जेव्हा मी विषय निवडतो ना, तो 1 वर्ष किंवा 6 महिन्यासाठी तो मी त्याच्यावरती चिंतन चालू असतं. पहिली 4 किंवा 5 चित्र होतात आणि नंतर आपसूक भराभर तुम्हाला विषय मिळायला लागतो आणि मग त्या विषयावरती सर्वांगाने तुमचं निरीक्षण, चिंतन, अनुभूती ह्याच्यामधून ती चित्रमालिका तयार होते. एखादा PhD केल्यासारखी त्या विषयावरती. आणि मग तो पूर्ण विचार आपल्याला दृश्य रूपाने चित्रात अनुभवता येतो आणि दुसऱ्याला दाखवता येतो. ह्याच्यासाठी म्हणून मग ही पद्धत निवडली. याचा अर्थ असा नाही की एखाद्या विषयात एखादं चित्र होत नसतं, होतं. परंतु विषय निवडल्यानंतर जसं आपण ठरवतो की बाबा माझं या विषयात मास्टर करायचं किंवा PhD करायचं, याचा अर्थ तो काय रोज जेवत नाही का, सिनेमा बघत नाही का, नाटक करत नाही, सगळं काय असतं. परंतु त्याचा अभ्यास चाललेला असतो. तुम्ही या विषयामध्ये PhD चालू, मग त्याला सगळ्यात अशा गोष्टी आपोआप दिसायला लागतात, अनुभूती यायला. मी गजराज ही सिरीज केली होती हत्तींवरची आणि त्याच्यावरती अनेक चित्र चालू होती. आणि तुम्हाला सांगतो की त्याच्यात एक चित्र कसं तयार झालं. घरात काहीतरी 16 होता, लहान मुलं गोळा झाली होती, आपापसात गप्पा मारत होती. तर एक लहान मुलगा म्हणाला, मी एक जोक सांगतो, जोक सांग. दुसरा म्हणाला, हा सांग. एक हत्ती आला आणि त्यांच्यासमोर मुंग्यांची रांग जात होती. तर पहिली मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणाली, एकटा आहे, घ्यायचं का? तर दुसरी मुंगी म्हणाली, जाने तो यार, अकेला आहे. आणि मला ते इतकं छान वाटतं, तुम्हाला सांगतो. पेपर लावलेलाच होता, वॉटर कलरचा बर्ड सिग्ना घेतला, नंतर अल्टामध्ये घेतली आणि थोडंसं पाईन्स केले. असा हत्तीचा चेहरा करून अशी तिची सूट आणि त्या सोन्याच्या पुढे 3-4 अशा मुंग्यांची रांगा, त्या दोघांमधला संवाद, जाने तो अकेला. त्या प्रदर्शनात पहिलं चित्र ते विकलं गेलं. असं म्हणत नाही की ते विकण्यासाठी केलं. आपल्याला सतत ह्या गोष्टी जाणवत असतात. तर हे जे आहे ना, हा नाहीतर मग जो तिकडेच मिळून गेला असता. तर हे जेव्हा व्रत घेतो आपण किंवा ठरवतो की मग या सिरीजवरती मला काम करायचं, मग असे बराबर विषय तुम्हाला मिळत असतात. सतत सभोवताली होतं, निवडलं तर पाहिजे. आणि मग काय असतं की लोहचुंबक हातात आहे आणि समोर भंगार पडलेला आहे, तिकडे जायचं बरोबर लोखंड चिकटत आहे. त्याप्रमाणे विषय ठरवलेला असल्यामुळे असा अनुभवांचा, वाचनाचा, चिंतनाचा जो काय गुंत असतो, नेमकं त्याच्यात म्हणजे यावरनं मला असं आठवलं की मला विचारायचंच होतं की किती प्रगल्भ विचार असू शकतो. प्रत्येक चित्र रेखाटताना आपण शाळेत चित्रकला करतो, म्हणजे काही जण छंद म्हणून तो जोपासतात विषय, तर काही जण आपलं करायचं, मार्क्स मिळवायचे म्हणून चित्रकला जोपासतात, म्हणजे शब्दशः जोपासतात असं आपण म्हणूया. पण त्या मागे कितीतरी मोठा विचार असतो. जसं तुम्ही आता श्रीकृष्णाचा सुद्धा उल्लेख केला, तर एक फार सुंदर कथेवर आधारित चित्र श्रीकृष्णाचं जेव्हा तुम्ही रेखाटलं, तर ती फार सुंदर कथा आहे. मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही ती सांगावी, कारण त्याचं विश्वरूप दर्शन हे काय असेल हे जेव्हा वासुदेव कामत सरांच्या हातून रेखाटलं गेलं. आणि अर्थात त्या मागची कथा सांगतात. कृष्ण या विषयावरती खरं म्हणजे पौराणिक किंवा ऐतिहासिक चित्र ज्यावेळी आपण चित्रित करतो ना, त्यावेळी माझा एक दृष्टिकोन असतो, मला कुठल्याही चित्रामध्ये चमत्कार दाखवायचा नसतो. आणि पौराणिक आणि ऐतिहासिक जे विषय आहेत
त्याच्यामध्ये सत्य किती कल्पित किती हा गुत्ता मी सोडवत बसायचा. आपल्याला आपल्या चित्रामधून इतरांना आणि आपल्याला त्याच्यातून नेमकी काय प्रेरणा देता येईल एवढंच मी त्याचं महत्त्व समजतो. तर कृष्णावरती मी जी काही चित्र केलेली होती त्यांच्या जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत. तर ही सिरीज करत असताना माझ्या अण्णा माझे वडील म्हणाले की एक विश्वरूप दर्शनाचं चित्र पाहिजे, त्याच्याशिवाय चित्र होणार नाही, मालिका पूर्वी होऊ शकत नाही. म्हटलं हा करूया. काय करायचं नक्की झालेलं नव्हतं, परंतु विश्वरूप दर्शनाचं चित्र करायचं म्हणजे मोठं पाहिजे ना. म्हणून भिंतीवरती मी 10 फूट बाय 5 फुटाचा असा कॅनव्हास लावलेला आणि मग तो कोरा कॅनव्हासकडे बघत राहतो, कधीतरी सुचेल म्हणून रोज किंवा 2-3 दिवसाआड वडील परत येऊन विचारले अरे काय सुचलं की नाही. म्हटलं नाही अजून नाही. अरे कितीतरी चित्र काढले, गोरखप्रेसची चित्र आहेत, हरे कृष्णावाल्यांची ते अनेक देवांचे चेहरे वगैरे आणि भरपूर हात वगैरे असं विश्वरूपाचं चित्र आहे. पौराणिक चित्र त्यामध्ये आणखी एका चित्राची भर टाकावी असं मला वाटत. आणि मग तुम्हाला सांगतो की आपण असं सतत काहीतरी शोधत असतो आणि शोधतोय म्हटल्यानंतर सापडायला लागतं. तसं एक गोष्ट खूप वर्षापूर्वी मी बघितली होती आणि मनात आली आणि एकदम युरका म्हणतात ना तसं मला एकदम सुचलं आले सापडलं काय. आता तुम्हाला संदर्भ सांगितला तर त्याचा आणि याचा काय संबंध आहे, काहीच संबंध नाही. पण संबंध असतो आपल्याला, तो फक्त सुचवून जातो असं करता येईल. तो संबंध असा की लिओनार्डो दा विंचीचं 2 वेळा प्रदर्शन मुंबईत झालं. फार वर्षापूर्वी NCPA मध्ये पहिल्यांदा झालं. आणि मग त्यावेळी लिओनार्डोवरती काढली गेलेली फिल्म जी आहे त्याची लाईफ स्टोरीवरची फिल्म, ती आजही युट्यूबवर बघता येते 4-5 भागामध्ये. ती इकडे दाखवली गेली होती, तशीच ती सायन्स सेंटरमध्ये पण दाखवली. साधारणतः 15व्या शतकातला सगळा तो सेट आहे, म्हणजे लिओनार्डोच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत. आणि त्या सेटवरती एक टाय सूट घातलेला माणूस, निवेदक ज्याला म्हणतो ना, सूत्रधार, हा मात्र तिकडे वावरत असतो. तर लिओनार्डो दा विंची हा स्वतः सायंटिस्ट होता, तो शिल्पकार होता, तो चित्रकार होता, उत्तम बासरी वादक होता, उत्तम कवी होता, हे सगळं काय होतं. तर त्यावेळी त्याने त्या ड्यूकच्या वडिलांचं एक अश्वारूढ शिल्प केलं आणि ते शिल्प इतकं उत्कृष्ट होतं, परंतु ते ब्रॉन्झ मध्ये करायच्या बदल्यात दुसऱ्या ड्यूकने येऊन आक्रमण केलं आणि ती कलाकृती फोडून टाकली. परंतु त्यावेळी वसाळे नावाच्या एका कला समीक्षकाने त्या पुतळ्याचं तंतोतंत वर्णन केलेलं आहे. तर ते तुम्हाला ऐकवतो. असं म्हटल्यानंतर तो त्यावेळेचा वसारी एक लांब कागदाची गुंडाळी घेऊन येतो आणि त्या पुतळ्याचं वर्णन वाचतो. आणि मागे लिओनार्डोच्या स्टुडिओची एक खिडकी आहे, त्या खिडकीमधून फक्त त्या घोड्याचे पाय दिसत असतात, कारण आपण आत जाऊ शकत नाही, कारण तो पुतळा फोडला गेला आहे. आणि मला एकदम ते आठवलं, बस म्हटलं विश्वरूप दर्शन झाला. आणि मग त्या 10 फूट बाय 5 फूटच्या कॅनव्हासवर मोठे 2 कृष्णाचे क्रॉस लेग असे कृष्णाचे पाय केले आणि छोटा असा अंड्यामधून बाहेर पडणारा अर्जुन दाखवला कुरुक्षेत्रात. पेंटिंगचं टायटल होतं अष्टोत्तम स्मृतिर्लब्धा. अनेकांनी मला म्हटलं होतं कृष्ण पूर्ण केलं असतं तर काय बिघडलं असतं. म्हटलं शक्यच नाही, इट इज आउट ऑफ अवर कॅनव्हास. अर्जुनाला ती दृष्टी दिली होती तेव्हा त्याला ते बघता आलं आणि संजयाला व्यासाने दृष्टी दिली तेव्हा त्याला ते बघून धृतराष्ट्राला सांगता आलं. आपल्याला ती दृष्टी नसताना केवळ वर्णनावरून चित्र करणं म्हणजे अंडर एस्टिमेट करण्यासारखं आहे. त्यामुळे ते कॅनव्हासच्या बाहेर आहे, तुम्ही प्रयत्न करा, दिसला तर दिसेल. असं जेव्हा चित्र पाहायला हे मला विश्वरूप मला खरं वाटतं, कारण हे प्रत्येकाला आपापल्या दृष्टीने पाहतात. परंतु हे चित्र सुचावं म्हणून त्याच्यासाठी जी आस लागते ना, ती मी किती दिवस सांभाळून होतो. मी कधीतरी सुचेल, कधीतरी सुचलं कुठलं
कोण लिओनार्डोचा आणि कृष्णाचा काय संबंध आहे? हे घोड्याचे पाय आणि ते कृष्णाचे पाय. पण काहीतरी तुम्हाला ते सुचवून जातं, ते अनुभूतीचा उपयोग असावा. पण त्यासाठी सतत दिवस रात्र या कलेसाठी जागृत असणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे तुमची नजरच तशी बनत जाते. हा, काय आहे की सतत काम पण करावं लागतं आणि सतत चिंतन पण करावं लागतं. म्हणजे तुमच्यातला चित्रकार किंवा तुमच्यातला संगीतकार, तुमच्यातला जे काय तुम्ही कलेचे साधन करा, हा सतत जिवंत ठेवावा लागतो. बुद्धांनी ज्ञानाचे 3 सोपान सांगितले, फार सुंदर सोपान. एक ते सांगतात की श्रुतमयी प्रज्ञा, म्हणजे जे आपण वाचतो ऐकतो वगैरे, म्हणजे ज्ञानाचा तो पण एक प्रकार. दुसरी आहे ती म्हणजे चिंतनमयी प्रज्ञा, म्हणजे चिंतन आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही खूप काय ऐकताय पण तुम्ही काय त्याच्यावर चिंतन स्वतःहून काय करताय की नाही. आणि तिसरी असते ती भावना. भावना म्हणजे इमोशनल नव्हे, भावना म्हणजे प्रत्यक्ष अनुभूतीची प्रज्ञा. एकदा पहिल्या या 2 ज्या आहेत ना त्याही महत्वाच्या आहेत, पण कृतीच जर होत नसेल तर काही शक्य नाही. त्या ह्या 3 सोपांपैकी कुठलंही एक जरी काढून टाकलं तर ते कमकुवत होतं. म्हणजे तुम्ही पाहताय आणि चित्र काढताय, पाहताय आणि चित्र काढताय, त्याच्यामध्ये चिंतनाची जर जोड नसेल तर ते अनुकरण होतं, अनुकीर्तन होत. तुम्ही पाहताय आणि चिंतन करताय, पाहताय आणि चिंतन करताय आणि अनुभूतीचा काही लवलेश नसेल तर त्यालाही काय अर्थ नसतो. आणि केवळ चिंतन करताय आणि चित्र काढताय, चिंतन करताय, चित्र करताय, पण प्रत्यक्ष अनुभूती मात्र नसेल तर त्याला अनुभूतीचा सत्याचा आधार नसतो. त्यामुळे तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यामुळे काम हे सतत करावंच लागेल. जर मी 10 दिवस स्केचिंग नाही केलं तर 11व्या दिवशी पेन्सिल नीट चालत नाही, कारण हात नाही ऐकत. खरंय, हरकत नाही, माझा आवाज जातोय शेवटपर्यंत. हे खरंय तुमचं, कारण चिंतन मनन या सगळ्या गोष्टी कोणत्याही कलेला आवश्यक असतातच. मगाशी अजून एक उल्लेख असा झाला की शिल्प, मग ती चित्रकला, कला कोणतीही असो, मग तिचे वेगवेगळे पदर आहेत प्रत्येक कलेचे. तसंच शिल्पकलेमध्ये सुद्धा थोडासा हात घालावासा वाटला तुम्हाला. तो वाटला की तो साहजिकच आहे? नाही, आवड होते लहानपणापासून. जे म्हणून चित्रकार झालेत ना, ऍटलिस्ट महाराष्ट्रातले तरी, त्यांनी 2 गोष्टी आयुष्यात केलेल्याच असतात. एक तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलेलं असतं आणि मातीतून गणपती घडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. कारण काय असतं की शेवटी माध्यम हे माध्यम आहे. कधी कधी रंग असेल, कागद असेल, कधी माती असेल, दगड असेल किंवा क्राफ्ट असेल, काही. तुमच्या मनामध्ये एकदा आशय तयार झाला की तो प्रकट करण्याची इच्छा असते आणि मग ते द्विमित स्वरूपात किंवा त्रिमित स्वरूपात. आता जे गुलाबामध्ये शिकत असल्यानंतर स्कल्पचर डिपार्टमेंट पण आहे, त्या ठिकाणी असे सुंदर पुतळे आहेत. लहानपणापासून अनेक मंदिरं वगैरे काही शिल्प पाहिजे, त्याच्यामुळे शिल्प पण करावीशी वाटायचे. तसे मी अनेक म्युरल पण केले. अर्थात माझा जास्त कल जो होता हा चित्रकलेकडे होता. माझ्या आईचे मामा प्रत्यक्ष सख्खे हे कर्नाटकातले उत्कृष्ट शिल्पकार होते, ज्यांनी धर्मस्थळला 45 फुटाची बाहुबलीची मूर्ती केली. आणि मी SSC असताना ती मूर्ती घडली. तर त्यांना मी विचारलं होतं की मला शिल्पकार व्हावंसं वाटतं. ते फार लहान दगडामध्ये म्हणजे बारीक बारीक काम करायचे. त्याची पाठ पूर्णपणे अशी वाकलेली होती. तेव्हा ते म्हणाले की मला रेकग्नेशन मिळताना माझी पूर्ण पाठ वाकली होती. तू इझरवरती सरळ बरोबर पेंटिंग करत असतो, तेच चालतं पेंटिंग करत. तर शिल्पकलेची आवड होती. नंतर मग आम्हा चित्रकाराने कॉमन आधार असतो स्पॉन्डिलायटिसचा, तो झाला. तर मग बंद केलं शिल्पकला. आता मी फक्त पेंटिंग्स करतो. पण यामध्ये सुद्धा व्यक्तिचित्र किंवा वास्तववादी शैलीची चित्र हे तुमचं वैशिष्ट्य आहे. पण त्याहूनही निराळे म्हणजे निसर्ग चित्र सुद्धा त्यामध्ये येतं किंवा अनेक प्रकार येतात या कलेमध्ये. तर सामान्य माणसाला फारसे हे प्रकार अवगत नाहीयेत. थोडंसं विश्लेषण याबाबत तुम्ही देऊ शकाल का? म्हणजे आपण ही बोधचित्र आहेत, निसर्गचित्र आहे. तरी वासुदेव कामत म्हटल्यानंतर पोर्ट्रेट पेंटिंग किंवा रिअलिस्टिक पेंटिंग हे सगळ्याला माहिती झालेलं आहे. मी संपूर्ण जग फिरलेलं नाहीये, परंतु
पृथ्वी प्रदक्षिणा झालेली आहे. भारत हा आपला एकमेव देश असा आहे की या ठिकाणी ना सर्वसामान्य माणसापासून ते अगदी सर्वोच्च माणसापर्यंत जर तो चित्रकलेशी संबंधित नसेल तर चटकन वाक्य बोलून मोकळा होतो, मला चित्रकलेचं फारसं काही कळत नाही. हे वाक्य मला अजूनही भारताबाहेर ऐकायला मिळालेलं आहे. आपल्याकडे सहज प्रत्येक जण बोलतो, पण ठीक आहे बाबा, ऍबस्ट्रॅक्ट किंवा मॉडर्न किंवा ज्याला म्हणतो ते आपल्याला नाही समजत. पण आमची चित्र बघतो असं आमचं काही चित्रकलेतलं कळत नाही असं म्हणतात. याचं कारण असं आहे की आपण ह्या कला प्रकारापासून दैनंदिन जीवनामध्ये खूप लांब राहिलो. त्याच्यामुळे हे घडतंय. चित्र पाहायचं पण असतं आणि चित्र वाचायचं पण असतं हे आपल्याला कळायला पाहिजे. आपण प्रत्येक जण जन्मतः पहिल्यांदा चित्रकार होतो, कारण पहिल्यांदा मुळाक्षर फिरवायच्या अगोदर आपण रेषा आणि आकार काढलेले होते. हळूहळू मुळाक्षर त्याच्यातून दिसायला लागली आणि चित्रकलेपासून लांब झालं. आणि ते इतकं लांब जायला लागतं की चित्रकलेतलं फारसं कळणं सोडून द्या, चित्रकलेची वही सुद्धा कोरीच्या कोरीच सबमिट केलेली असते शाळेत. तर ह्याच्यामुळे मग काय झालं की ह्या चित्रकलेपासून लांब राहिल्यामुळे रोज शनिवार आणि रविवार म्हटल्यानंतर आपण मॉलमध्ये जातो किंवा आणखी कुठे फिरायला जातो, फार कधीतरी म्युझियम मध्ये जातो, पण आर्ट गॅलरीत जावं असं फार क्वचित वाटतं. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही रोज उद्यापासून आर्ट गॅलरीत जा, पण कधीतरी चित्रपट पाहायला शिकलं पाहिजे. ते आपलं एक ज्ञानाचं एक ठिकाण आहे आणि ती चित्र बघायची सुरुवात कुठून करायची असं मला कोणीतरी एकदा प्रश्न विचारला. म्हटलं आपल्या घरातल्या भिंतीपासून. आपल्या घरातल्या भिंतीवरती आपण चित्र कधी लावतो का? ह्याच्यावरती मी एक वेगळा कार्यक्रम करत असतो. तो कार्यक्रम असा स्लाइड शो असतो आणि त्याच्यामध्ये मी माझी भिंत त्यावरती चित्र, ह्याच्यावरती मी उदाहरणांसहित बोलतो. त्या घरातली भिंत, कॉर्पोरेट भिंत, म्युझियम मधली भिंत आणि आर्ट गॅलरीतली भिंत, असं 4 विषयांचं वर्गीकरण करत उदाहरणांसहित बोलतो. त्यात काही स्लाइड्स मी अशा दाखवतो की त्याचं उत्तम इंटिरियर आहे आणि तो एकाच स्टँडवरनं काढलेला फोटो असतो आणि नंतर मग तो स्टँड न हलवता त्या भिंतीवरती मी चित्र लावतो आणि त्या स्लाइड्स मी फ्लिप करून दाखवतो. पहिली स्लाइड परत ती स्लाइड परत, आणि ज्यावेळी ते चित्र निघून जातात ना आणि चित्र आल्यानंतर साहजिकच लोक वा म्हणतात. म्हटलं हे आहे ना, घरामध्ये तुम्ही चित्र लावा, भिंत ही चित्रासाठी आसुसलेली असते. मी चॅलेंजिंग सांगत असतो की तुम्ही 2 महिने एक चित्र त्या भिंतीवरती लावा, तर ती चौकट काढून बघा, तिथे एक निकामी अदृश्य चौकट तुम्हाला दिसायला लागेल. ते प्रकाश किरणानं काय का असेल ना, तहान दिली तर आहे ती भिंत, त्यावर चित्र लावा. अहो पण तुमची चित्र आम्हाला परवडत नाही, पण परवडणारी चित्र लावा. अहो प्रिंट सुद्धा सध्या महाग आहे. अरे तुम्हाला जे आवडेल एखादं कॅलेंडर टाकून लावा. काही नाही तर तुमच्या घरातल्या लहान मुलांनी काढलेलं चित्र माउंटिंग करून फ्रेम करून ते एकदा लावा आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आमच्या घरी लहान मुलं नाही, शेजाराचं नाव म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी आपण एक्सक्यूज लावलं तर ती भिंत मोकळीच राहणार. परंतु भिंतीवर चित्र लागलं की त्याच्यावरती लाइटिंग कसं असावं याचा माणूस विचार करायला लागतो. कोपऱ्यामध्ये एखादं शिल्प उभं केलं की मग त्या ठिकाणी केवळ धुण्याची काठी किंवा केरसुणी राहणार, ही जागा कोपरा घरातला पवित्र होऊन जाते. ही सुरुवात घरातून व्हायला लागली ना मग बाहेर सुद्धा आपल्याला स्वच्छ भारत मिळवता येतं. पण ही सुरुवात तर करायला पाहिजे, ती होत नाही. आणि त्याच्यामुळे मग असं तयार होतं की चित्र करताना असं काही कळत नाही. आता मला काय कळतंय, माझ्या वडिलांचे काही मित्र असायचे, आम्हाला तिथं काही कळत नाही ना म्हणून आम्ही येत नाही तुझ्या प्रदर्शनात. म्हणजे तुमच्याकडच्या एखाद्या मुलीला किंवा लग्नाला नाही आलं एक दिवस तर तुम्हाला फार वाईट वाटतं, पण माझा 7 दिवसाचा तिकडे सोहळा असतो, तुम्हाला एक दिवस पण मिळत नाही. एखाद्या लग्नाला किंवा मुलीला किंवा कुठल्या कार्यक्रमाला हजर राहता न येणं त्याच्यासाठी एक कारण होतं, परंतु 7 दिवसाच्या प्रदर्शनात तुम्ही येऊ शकला नाही, त्याचे 7 कारण तुम्ही कुठून आणणार? त्यासाठी मनामधून ती इच्छा उत्पन्न झाली. हे जे आहे ना, हा संवाद होण्याची आवश्यकता आहे. आणि तुम्ही अनेक चित्रकारांना किंवा छायाचित्रकारांना पण होतं, आपलं चित्र आपल्या घरी जरूर असावं
पण आपलं चित्र दुसऱ्याच्या भिंतीवर जेव्हा जाईल ना त्यावेळी त्याचा दरवळ पसरायला लागेल. तेव्हा आपलं चित्र हे दुसऱ्याला पण आवडलं पाहिजे आणि आपल्याला पण आवडलं पाहिजे, परंतु आपल्या भिंतीवरती पहिल्यांदा चित्र असलं पाहिजे. आणि म्हणून जमलेल्या लोकांना मी त्यावेळी सांगत असतो की ज्यांच्या घरी चित्र असेल त्यांना मी सांगतो की आणखीन एखादं ठिकाणी चित्र लावा, आणि ज्यांच्या घरी चित्र असेल त्यांनी इथून गेल्यानंतर पहिल्यांदा घरी चित्र लावा. तर की प्रत्येक सौभाग्यवतीच्या कपाळावर जेव्हा कुंकू येतं किंवा कुठच्याही महिलेच्या कपाळाला जेव्हा कुंकू येतं तेव्हा तो एक सौंदर्य स्थळ असतं ते, आणि त्यामुळे सौंदर्य अजून उठून दिसतं. अगदी तसंच या भिंतींचं सुद्धा असेल की ते चित्र लावल्यानंतर त्या घराची शोभा जास्त वाढते, आणि मग ते चित्र तिकडनं काढल्यानंतर ती भिंत आपल्याला एक भकास किंवा एक बेसूर वाटायला लागते. तर ह्यामुळे हे चित्र आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सौंदर्याची शोभा वाढवत असतात. पण जसं 1984 पासून तुम्ही या प्रदर्शनांना सुरुवात केली, म्हणजे या प्रदर्शनांमध्ये आलेले अनुभव काही कारणांनी काही जण येत नसतील या प्रदर्शनांना, याची चित्रकारांना खंतही वाटते, पण काही चांगले प्रतिसाद सुद्धा या प्रदर्शनांमधून येतात. तर असे काही चांगले अनुभव आलेले आहेत? हा, वेगवेगळे अनुभव येत असतात. कारण प्रदर्शनामध्ये मी 7 दिवस बसतो, आम्हाला लोकांशी संवाद पण साधायचा असतो. म्हणजे काही चित्रकार मित्र मला म्हणतात तू काय प्रदर्शनात बसतो, लेट द पिक्चर स्पीक अबाउट युअर पेंटिंग. भगवंताने आम्हाला फक्त चित्र काढायला नाही शिकवलं, आम्हाला तोंड पण दिलेलं आहे, कान पण दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ऐकायला पण आलं पाहिजे आणि आपल्याला तोडता पण आला पाहिजे. आणि तोच एक सोहळा असा असतो की एक चित्र घेऊन मी 100 घरी जाणं आणि 100 जणांनी रोज चित्र बघायला येणं हा एक वेगळा सोहळा असतो. अनुभव वेगवेगळे येतात, वेगवेगळे काही चांगले असतात, काही वादविवाद असतात, पण शांतपणे त्या ठिकाणी तो संवाद साधावा. 1-2 उदाहरणं मी फक्त सांगतो. म्हणजे मोगरा फुलला संतांच्या ओव्या, अभंग, दोहे याच्यावरती आधारित मी चित्र काढले. कारण संतांच्या ज्या अभंग आणि ओव्या ज्या आहेत ना ह्या नुसत्या कवी कल्पना नाही. म्हणजे एखाद्या प्रसिद्ध कवीची ही उत्तम कविता किंवा हे उत्तम गीत आपण म्हणू शकतो. अमुक श्रीमंत ते गीत मात्र तेवढं खास नाही, म्हणून त्या श्रीमंत असं आपण तिथल्या संतांच्या बोलीबद्दल अभंगाबद्दल म्हणतो. कारण त्यांनी कविता करायची म्हणून ती केलेली नसते, त्यांचा तो अनुभव आणि साक्षात्कार त्याच्या मागे असतो. त्यामुळे ती ओवी किंवा अभंग करत असताना त्यांना नेमकी काय अनुभूती आली त्याचं व्हिज्युअलायझेशन करून मी ती चित्र केली होती. तुम्हाला सांगतो की 7 दिवस प्रत्येक जण ते चित्र पाहायचा, अनेक जण अक्षरशः रडायचे. काही जणांनी म्हटलं की आम्ही आतापर्यंत या संतांच्या अभंग ओव्या ऐकल्या, पण आज तुम्ही त्याला चेहरे दिलेले पाहिले. आणि हा सगळा अनुभव चालू असतानाच त्या जहांगीरमध्ये एक फॉरेन कपल 1 तास म्हणजे ते प्रदर्शन बघत होतं. ज्यावेळी माझ्या त्यांच्याशी थोडी नाही म्हटल्यानंतर ते जवळ आले आणि मला म्हणाले की वी थिंक देर इज अ स्टोरी बिहाइंड एव्हरी पिक्चर, वी डोंट नो, बट वी फेल्ट द एक्झिस्टन्स ऑफ जीसस क्राइस्ट हिअर. म्हणजे एकही चित्र जीसस क्राइस्ट नव्हतं किंवा ख्रिश्चन धर्माच्या सब्जेक्टवर नव्हतं. सगळे आपले भारतीय जे कोणी मूळचे संत होते त्यांचे चित्र होती. परंतु ज्यांना काही स्टोरी माहीत नाही, परंतु या चित्रामधून तो भाव प्रतीत झाला. इथेच कळतं की चित्र हे शब्दांच्या पलीकडे सुद्धा काही वेळा भावना. तर अशी ही चित्र केली. पहिलं चित्र ज्ञानेश्वरांचं होतं आणि शेवटचं चित्र संत हे फक्त इतिहासातच झाले का, आधुनिक काळात सुद्धा झाले. म्हणून शेवटचं चित्र जे होतं ते विनोबा भावांचं होतं आणि त्या विनोबा भावांच्या पोर्ट्रेट खाली बसलेल्या चित्राखाली एक पाटी होती. त्या पाटीवरती लिहिलेलं होतं काय तर देवाचा तुमच्यावर विश्वास आहे, काही हरकत. आणि तुम्हाला सांगतो की हे कधी मी म्हणजे भवरलाल जैन जळगावचे जे ड्रीप इरिगेशनचे जनक होते, त्यांनी त्यांच्या एका लेखामध्ये अनुभव दिला होता. आपल्याकडचे महाराष्ट्रातले प्रसिद्ध संपादक आहेत, अजूनही आहेत ते. आणि ते तरुण असताना विनोबा भावांना भेटायला गेले होते आणि
एका विशिष्ट विचारसरणीचे असल्यामुळे ते म्हणाले की हे देव वगैरे सगळं पाहतोय ते मला अजिबात विश्वास नाही असं म्हटल्यानंतर त्या दिवशी मौन होतं म्हणून त्यांनी पाठीवरती हा संदेश दिला आणि त्यांच्या पुढे ठेवला. आमचे मित्र म्हणाले कोणाचा हा अनुभव? म्हटलं आमच्या अरे घेऊन येऊ का रे? म्हटलं घेऊन येऊ. आणि बरोबर सांगतो ते त्या संपादकांना घेऊन आले प्रदर्शन. त्यांनी संपूर्ण प्रदर्शन बघितलं आणि ते शेवटच्या चित्रासमोर उभे राहिले. आम्ही मागे लांब उभं राहिलो होतो आणि म्हटलं आता बघूया काय म्हणतात. आणि मागे वळून ते हसून म्हणाले हा प्रसंग माझा आहे बरं का. क्या बात है. ते होते कुमार. क्या बात है. तर हा जो हा अनुभव नुसतीच चित्र लावून ठेवली असती तर मला कधीच घेता आला नसता आणि त्या तुमच्यासमोर पण मांडता आला नसता. तेव्हा चित्र हे केवळ घरातली शोभा वाढवण्यासाठी नसतं, ते प्रेरणा देणारं सुद्धा असतं. असं म्हणतात की ज्याच्या घरी लायब्ररीत कुठली पुस्तकं आहेत त्याच्यावरनं व्यक्तिमत्व ओळखता येतं. तुमच्या घरी कुठली चित्र आहे त्याच्यावरनं पण व्यक्तिमत्व कदाचित ओळखता येईल. आपण अशी साधना करू शकतो. यावर तुम्ही आता जे म्हणालात त्यावर मला प्रश्न विचारायचा आहे. पण तुम्ही जो अनुभव सांगितला की मोगरा फुलला या संपूर्ण चित्रमालिकेच्या वेळेला तुम्हाला जो अनुभव आला की इंग्लंडमधल्या एका विद्यापीठामध्ये एका इंग्रज प्राध्यापकाने समोरच्या एका जपानी विद्यार्थ्याला हा प्रश्न केलेला की अरे तो जपानी होता आणि त्याला विचारलं की तुला शेक्सपियर का बरं इतका आवडतो. तेव्हा तो जपानी विद्यार्थी म्हणालेला की नाही शेक्सपियरच्या नाटकामध्ये जी सगळी पात्र असतात ती जपानी असतात म्हणून मला शेक्सपियर आवडतो. म्हणजे जग कोणाला कसं दिसेल. त्यामुळे शेक्सपियर हा एका देशापुरता जसा मर्यादित नव्हता मग तो सगळ्यांचाच झाला तसं हे चित्र सगळ्यांचं होऊन जातं. पण संतांचा उल्लेख केला आणि एक शक्ती असते नाही का आपल्यामध्ये किंवा आपल्यावर तिचा आशीर्वाद असतो. म्हणजे इथे आस्तिक की नास्तिक हा वाद विसरा, पण एक काहीतरी जगामध्ये शक्ती असते की जिचा सतत आपल्याला जिची मदत होत असते. आपण करतो, आपण माध्यम ठरतो, दुवा मात्र तो असतो. तर असं काही घडलंय का तुमच्या बाबतीत? हा, असं प्रत्येक वेळा प्रत्येक प्रदर्शनात कुठल्या ना कुठल्या आम्हाला झालेला अनुभव असतो. वेळ फार थोडा आहे, परंतु नुकतंच जे मी प्रदर्शन केलं होतं ते उपनिषद उपनिषदावरती केलं होतं. म्हणजे उपनिषद ही 5000 वर्षापूर्वीची साधारणतः वेदांच्या शेवटी गुरु शिष्यांचे जे संवाद होतात त्याच्यावरती वेगवेगळे असे 200च्या वरतीच उपनिषद आहेत. त्यातले काहीतरी 12-20 महत्त्वाचे आहेत. त्यातले 12 उपनिषद मी ट्रान्सलेटेड वाचली आणि ती वाचल्यानंतर मला काही चित्र करावीशी वाटली. आणि ती चित्र का करावीशी वाटली? कारण पहिल्यांदा वाटलं की उपनिषदामध्ये जे प्रसंग आहेत, आरुणीचा प्रसंग आहे किंवा सत्यकाम जावानीचा प्रसंग आहे, त्या प्रसंगावर चित्र काढावे. पण मला प्रसंग चित्र काढण्यापेक्षा ते वाचल्यानंतर त्यांनी जे दिलेलं ज्ञान आहे त्याच्यावरती फार सुंदर चित्र होऊ शकतं. आणि म्हणून मी काही चित्र केली. त्यातलं एक चित्र असं आहे की कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेताचा संवाद आहे. आता यम आहे का, नचिकेत आहे का, तो चालत तिकडे यमधर्मात, असे प्रश्न मला विचारतो. कारण काय असतं की एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगण्यासाठी एखादं उदाहरण घेऊन त्यांनी समजावून सांगितलं असेल तर लगेच त्याची सत्य असत्यता पडताळून बघण्यापेक्षा त्याला नेमकं काय सांगायचंय ते पोचतंय की नाही फार महत्वाचं आहे. आणि त्या गोष्टी तुम्हाला जेव्हा जाणवायला लागतात ना त्यामुळे लक्षात येतं की आता तुम्ही बरोबर ट्रॅकवरती चाललात आणि तुम्हाला बरोबर तशा प्रकारची अनुभूती यायला. तर यम नचिकेताला सांगतोय की आपलं शरीर हे रथासारखं आहे. म्हणजे रथाला जशी अश्व जोडलेले असतात तसे आपले 5 इंद्रिय म्हणजे 5 अश्व आहेत की जी बलवान आहे, गतिमान आहे. आता पॉवर ही हॉर्स पॉवर मध्ये मोजण्याची पद्धत किती जुनी आहे बघा. का त्यावेळी हत्ती नव्हती का? मला ते एक आनंद वाटतो की आपली इंद्रिय ही अश्वासारखी गतिमान आणि ताकदवान आहे. आणि मग ती 5 इंद्रिय जी आहेत ना त्याला जोडलेलं आपलं मन हे लगामासारखं आहे, रश्मी आहे आणि हा त्याचा सारथी आहे. आज जे चटकन काही वेळ म्हणतात नाही हे तुमच्या अध्यात्मामध्ये ना बुद्धीला काही स्थान नाही, बाबा वाक्य प्रमाण, पोथी वाक्य प्रमाण,
5000 वर्षापूर्वी एका उपनिषदामध्ये गुरु शिष्याला यमनचिकेताचं उदाहरण देऊन सांगतोय की कितीही जरी मन असलं तरी बुद्धी हा सारथी आहे, नाहीतर तुमचा रथ कुठे खड्ड्यात जाईल सांगता येत नाही. कारण त्या अश्वाना त्याचे विषय प्रिय आहे आणि मन त्याला जोडलेलं असल्यामुळे ते त्याच्या मागे धावत जाणार आहे. लगाम तुझ्या हातात आहे, तो बुद्धीचा आहे. हे 5000 वर्षापूर्वी सांगितलं आहे. किती महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो की चित्र तसंच केलं. 4 अश्व असे चेहरे दाखवले 4 घोड्यांचे आणि एक संपूर्ण अश्व घेतला, म्हणजे 5 मुखी अश्व असल्यानंतर ते चित्र आणि त्याच्या मागे जोडलेलं जे चाक आहे ना त्याच्यात तुम्ही माणूस बसतो की जे चाक जे आहे ना त्या रथाच्या मागोमाग जात आहे म्हणजे आणि त्याच्यावरती एक प्रकाशमान बुद्धी बसलेली आहे, त्याने ते लखन धरले. तर पहिल्या चित्रामध्ये कान दाखवले, दुसऱ्यामध्ये डोळे, म्हणजे इम्पॉर्टन्स त्याला दिलं होतं. कान, डोळे, घ्राण म्हणजे नाक. त्याच्यानंतर चौथ्यामध्ये मी जीभ दाखवली, जीभ दाखवली आणि संपूर्ण शरीर हे स्पर्श म्हणजे 5 इंद्रिय. ज्यावेळी वामनराव देशपांडे म्हणून डोंबिवलीमध्ये संत साहित्याचा आणि त्याचा अभ्यास केलेले अभ्यासक आहेत ते आले, त्यांनी ते चित्र बघितलं आणि म्हणाले हे तुम्हाला सुचलं कसं? म्हटलं सुचलं का, त्याच्यात सांगितलं त्याप्रमाणे मी हे केलं. नाही हा क्रम तुम्हाला कसा काय सुचला? म्हणजे पहिल्यांदा कान तुम्ही केले, दुसऱ्या चेहऱ्यामध्ये डोळ्याला महत्व दिलं, तिसऱ्यामध्ये घ्राण, त्याच्यानंतर जिव्हा आणि नंतर हे काय नाही करत गेलो झाला. इथे माऊली काम करते असं त्याचा वाक्प्रचार असतो. ते म्हणाले की ही कानाचा विषय हा लांब असतो, डोळ्याचा विषय सुद्धा लांब असतो, नाकाचा घ्राणाचा विषय पण लांब असतो, जिव्हा आणि स्पर्श ही 2 इंद्रिय असतात की जोपर्यंत त्याला विषयाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान होत नाही. मग ते उत्तम असो किंवा विकाराचा असो. आणि म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा जिव्हास्मरणावरती सुद्धा श्लोक केलेले आहे. आणि आपल्याकडे सुद्धा यमनियम जेव्हा सांगितलं जातं पहिल्यांदा जिभेवर कंट्रोल करायला सांगतात. तर ते हा जो प्रकार आहे ना की हे आपोआप तयार झालं तेव्हा ते म्हणाले की तुम्ही ज्यावेळेस एका व्रताने काम करायला लागता त्यावेळेस निसर्गातली शक्ती असेल तर आणखी काय असतं मला न माना हे चित्र आपोआप असं तयार होतं. त्यामुळे चित्र आपोआप तयार होणं आणि चित्र काढणं याच्यात फरक असतो. म्हणून काही वेळा एखादी ज्यावेळी पूर्ण मालिका तयार होते त्यावेळी मला ते पाहत असताना वाटतं की मी काढलेलं नाही, मी आपोआप तयार झाले. असा अनुभव सांगितलेलं नाही किंवा केलेलं नाही, हे घडलेलं आहे असं आपण म्हणूया. माऊलींचा उल्लेख केला, त्यावर एक फार सुंदर अनुभव ऐकण्यासारखा आहे. या उपनिषदामध्ये मग पेंटिंग करता करता लक्षात आलं की उपनिषद ही केवळ 5000 जरी असली तरी गुरु शिष्य संबंध हा आज सुद्धा आहे. आणि म्हणून मग वामनराव म्हणाले की आमच्या निवृत्तीनाथांचं चित्र केलं असतं तर बरं झालं असतं. मग विचार केला काय करूया काय करूया. तर ज्ञानेश्वरांनी निवासेला ज्ञानेश्वरी सांगितली, ते पैशाचा खांब म्हणून जो एक खांब होता त्या खांबाला टेकून बसून त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. तर आज आपल्या एवढ्या लोकांसमोर बोलण्यासाठी सुद्धा हे माईक लागतात, त्यावेळी काही माईक नव्हते काही नव्हते. हा तुम्हाला 25-100 जास्त माणसं नसतील. तर हे सगळं सांगत असताना ज्ञानेश्वर त्या खांबाला टेकून बसले असतील, बाजूला निवृत्तीनाथ सोपानदेव बसले असतील, मुक्ताबाई बसले असतील. तर असं चित्र करायचं का आपण? म्हटलं ते उपनिषदाचं चित्र होत नाही, काहीतरी वेगळं झालं पाहिजे. म्हणून शेवटी डॉक्टर देगलूरकर म्हणून पुरातत्व व्यक्ती होते, त्यांना फोन केला आणि विचारलं, डॉक्टर तुम्ही निवासीचा तो पैशाचा खांब बघितला? हा बघितला. केवढा मोठा आहे? 4-4.5 फुटाचा बस काम. गुगलवरती मला फोटो मिळाला खांबाचा. तर त्या खांबाला टेकून बसलेले ज्ञानेश्वर मी केले, म्हणजे ज्ञानेश्वरी सांगते. आणि तो जो खांब जो आहे तो मी निवृत्तीनाथांमध्ये कन्वर्ट केला. त्याचा आशीर्वादाचा हा. आणि ते सगळं त्याच्या कृपेने सगळं सांगतात. अशा प्रकारचे चित्र तयार झाले. ही सगळी चित्र झाली तरी ह्या सगळ्या चित्रांमध्ये एक महत्वाचं केलं होतं ते म्हणजे सगळ्या चित्रांच्या खाली ओव्या मी स्वतः तयार केलं. ज्ञानेश्वरांच्या चित्राला मात्र आपण ओवी नाही करायची, तो अभिनव त्यांचाच आहे. ओवी पद्धतीला जन्मच त्याने दिला आणि
त्यांच्या चित्राला आपण पोळी देणं बरं नाही. माझ्याकडे ज्ञानेश्वरी होती काढली बघूया त्याच्यात काय संदर्भ भेटतो. आणि ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये गुरुस्तवन जे आहे ना, त्या गुरुस्तवनामध्येच त्यांनी एकमेव आधारू असा गुरुचा उल्लेख केला. अक्षरशः त्यावेळी जो आनंद झाला असेल ना, तो मीच अनुभवू शकतो. इथे माऊली का की आपण केलेल्या चित्राला, आपण योजलेल्या संकल्पनेला एखादी ओवी 700-800 वर्षापूर्वी आपण तयार केलेली मिळावी. हा निव्वळ योगायोग म्हणावा की खरोखरच माऊलीने हे चित्र घडवलं असे अनुभव येत असतात. त्यामुळे मला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले का भिंत चालवली याच्यापेक्षा माझ्याकडून हे चित्र कळून घेतलं हा चमत्कार जास्त उजवा. एकूणच सगळे अनुभव ऐकताना ना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे भक्ती संप्रदायामधले अनुभव खूप आहेत तुमच्या गाठीशी किंवा तुमच्या शिदोरीमध्ये भक्ती संप्रदाय, मग संत वाङ्मय असो किंवा तुम्ही उल्लेख केलात तसं बाकी काही असो, प्रार्थना स्थळातलं पॅगोडामध्ये सुद्धा 117 चित्रांची मालिका जी केली, तर भक्ती संप्रदायामध्ये रमणं जास्त आवडतं चित्रकला. लहानपणापासूनचे ते संस्कार आहेत, घरामध्ये तसं वातावरण करत. परंतु माझी भक्ती ही विकून भक्ती नाही, संस्कार देणारी. कारण माझा अमुक भाव म्हणून मी हे करतो, व्रत करतो, उपवास करतो, असं काही रोज देवाला कसं मला ऐकू आनंद विसरून टाकतो. कोणीतरी कधीतरी म्हटलं अरे तुम्ही एवढं मोठं घर केलेलं आहे त्याच्यात एखादं देवघर करायला हरकत नव्हती. म्हटलं हा करायला हरकत नव्हती, पण माझं देवघर माझ्या उंबरठ्यापासून चालू होतं. आपण आपल्या बंगल्यामध्ये देवघर करावं की आपल्या बंगल्याचं देवघर होऊ द्यावं हे आपण ठरवलं. तर अशा पद्धतीने विचारसरणी माझ्यात असल्यामुळे अंधभक्ती हा मला त्रासच नाही. जे रामायणावरती मी मर्यादा पुरुषोत्तम ही 21 चित्रांची मालिका केली, त्या चित्रामध्ये कुठेही चमत्काराला मी स्थान दिले. अगदी म्हणजे अहिल्या उद्धाराचं चित्र सुद्धा मी चमत्काराचं चित्र म्हणून केलेलं नाही. ते कुठला तरी वेगळा संस्कार देऊन जात अशा प्रकारची मी चित्र. तर ही सगळी जी चित्र करत असताना मग काही जण म्हणतात तुम्ही आध्यात्मिक आणि ऐतिहासिक चित्रच करतात असं नाही की. तेथे कर्माजे जुळतील हा विषय मला एकदा मिळाला होता. आणि तो चित्र कुठलं केलं होतं, तर एक श्लोक आहे की प्रातस्मरणामध्ये येतो की अनुक्ताय भक्ताय सर्व संसार हृदय अविज्ञापाधीरा अधिसमर उद्ध्वस्त ऋतुवा. म्हणजे अनेक जण संत झाले की ज्यांची नावं माहिती नाही, अनेक जण महावीर झाले की ज्यांची नाव आपल्याला माहिती नाही, योद्धे झाले. अशांनी सुद्धा या देशासाठी प्राण त्यागले. असं चित्र त्यांच्यासाठी एखादं चित्र काढावं म्हणून ते चित्र काढतात. तर काय काढायचं काय करायचं विचार करत होतो आणि एक दिवशी लक्षात आलं की हा हे चित्र काढताय. 90 साली मी अंडमानला गेलो आणि शेल्युलर जेलमध्ये मी फाशीघर बघितलं. आणि ते फाशीघर संपूर्ण बघितल्यानंतर मला वाटलं की या ठिकाणी न जाणून किती हुतात्म्यांना फाशी दिली गेली असेल. आणि मग ते ती फळी कशी असते, दोरा कसा असतो, तो खटका कुठे असतो, सगळं मी बघितलं. आणि मग मी ते चित्र काढलं की फासाला एक वस्त्र लटकतं आणि फळी दुभंगलेली आहे. ती दुभंगलेली फळी म्हणजे युनियन जॅक केला होता. आणि मागे अनंतामध्ये सूर्यास्त दाखवला की ज्यांना वाटत होतं की आमच्या साम्राज्यावरती कधीही सूर्य मावळत नाही, तर आमच्या देशामध्ये हा सूर्य मावळला. तो या हौतात्म्यांच्या बलिदान. आणि हौतात्म्य यांनी कसं दिलेलं आहे की वासांसी जीर्णांनी यथाव्या. आम्ही कधीच मरत नाही, आम्ही फक्त हे आमचं लक्तर किंवा आम्ही हे कपडे जे जीर्ण आहेत ना तेच फासावरती लटकवले. आम्ही या देशामध्ये परत जन्माला येणारे असे वीर आहोत. आणि म्हणून मी ते वस्त्र दाखवलं होतं की ज्या वस्त्रावरती नाव नाही आहे, त्याचा चेहरा नाही. आणि मला ते अज्ञात वीर दाखवायचे होते म्हणून केवळ त्याचं वस्त्र मी फासावरती लटकवलं. तर अशी
हे पौराणिक नाही आणि हे ऐतिहासिक पण चित्र आहे. ही केवळ आपल्या देशातली वस्तुस्थिती दाखवणारी. तर अशा प्रकारे चित्रपट करत असतो, पण अधिक पौराणिक आणि ह्याच्यात असतात. पण मला भक्ती संप्रदाय वाढवण्यासाठी नसतं, तर आपल्याला दैनंदिन संस्कार देणारे विषय त्याच्यामध्ये असतात, म्हणून मी हे चित्र करतो. तसंच व्यक्तिचित्रांबद्दल म्हणता येईल, तर आता तुम्ही जसा उल्लेख केलात की अनेक हुतात्म्यांनी भारतासाठी आपलं प्राणांचं बलिदान दिलं, तर आपल्या देशासाठी काहीतरी करावं ही भावना जेव्हा कलाकाराच्या मनात जागृत होते, तेव्हा खरोखर मग तो कोणत्याही व्यासपीठावर असेल, कोणत्याही रंगमंचावर असेल, तो आपल्या देशासाठी काहीतरी करतो हे भान त्याचं असतं. जसं अमेरिकेत गेल्यानंतर, म्हणजे अमेरिकेत एका स्पर्धेमध्ये पोर्ट्रेट, मला वाटतं पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका हे पारितोषिक, हा पुरस्कार सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार तुम्हाला मिळाला, त्यावेळेला सुद्धा भारताचा अभिमान जागृत व्हावा असंच काहीसं होतं. याबद्दल थोडंसं तुमच्याकडनंच ऐकलं तर आवडेल. मी पहिल्यांदाच अमेरिकेला गेलो होतो आणि त्या स्पर्धांमध्ये भाग घेणारा मी पहिला भारतीय होतो. आणि ज्यावेळी ग्रँड प्राइज डिक्लेअर झालं त्यावेळेस मी एकटाच होतो, कोणी नव्हतं माझ्या ओळखीचे, कोणी नव्हतं. आणि त्यामुळे मग मला चटकन वाटायला लागलं की ज्याप्रमाणे ऑलिम्पिक होत असतं आणि तो खेळाडू जिंकतो, तसं एक छोटंसं आमच्या चित्रकारांचं ऑलिम्पिक असेल, तर आपण आज जो विजय हा केवळ वासुदेवचा नाही आहे, तो भारतीय पोर्ट्रेट पेंटर्सचा आहे. म्हणून या ठिकाणी जे परंपरा आहे, आमचे शिक्षक आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने मी घेतोय. त्यामुळे मग ते प्राईज घेत असताना आपलं राष्ट्रगीत कुटकुटत तर अशा प्रकारची भावना ती निर्माण होते. म्हणून मला खूप वेळा ना ते असं मेडल चावतात, नंतर ते बाटल्या उडवतात, कपालात चुंबन देतात, मला असं करतात. कारण तो सर्वोच्च मान जसा असतो ना, तर तो सर्वोच्च मानाचा आदर सुद्धा ठेवायला आपल्याकडनं शिकलं पाहिजे. म्हणून जिंकलं की जोरजोरात हर्ष करायचा आणि हरलं की जमीन आपटून ते बॅट आपटून रडायचं आहे, त्याला काय अर्थ नाही. ही खेळाडू वृत्ती असली पाहिजे असं मला वाटतं. आणि ती प्रत्येकामध्ये, प्रत्येक क्षेत्रात ही खेळाडू वृत्ती असली पाहिजे. पण हे चित्र कोणाचं होतं, म्हणजे ज्यासाठी तुम्हाला गृहिणीचं होतं. गृहिणी मला आवडेल सांगायला की ते त्यांच्या पत्नीला अजूनही हा गृहिणी अशी मानतात. पण त्यांचं तुम्ही व्यक्तिचित्र रेखाटलं आणि त्या काय म्हणतात तुम्हाला? आता तरी देवा म्हणतात